मराठी भावकाव्याच्या परंपरेत स्वतःची काव्यनिर्मिती करीत असताना काही चिंतनशील कवींनी स्वतःचे खास वेगळेपण जपण्याचा प्रयत्न केला आहे. ही कवी मंडळी आपली कविता अनुभूतीच्या विशिष्ट आवर्तनात सापडू नये यासाठी कार्यरत राहिली. आपली वेगळी अनुभूती व्यक्त करण्यासाठी त्यांनी नव्या प्रतिमा, नवे शब्दसमुच्चय तयार केले. सर्वमान्य झालेले कवितेचे बंध त्यांनी नाकारले. स्वतःच्या कवितेसाठी एक अनोखा प्रदेश शोधला. त्यासाठी अंगीभूत असणारे कलात्मक साहस त्याने वापरले. हाच प्रयोग नाधो महानोर यांनी ह्या शैताने लळा लावला असा असा की सुखदुःखाला परस्परांशी हसलो रडलो, आता तर हा जीवच अवघा असा जखडला की मी त्याच्या हिरव्या बोलीचा शब्द जाळलो, अशा रीतीने आपल्या भावना कवितेतून व्यक्त केल्या. नाधो म्हणजेच नामदेव धोंडो महानोर अजिंठ्य लेणेच्या जवळ असणाऱ्या पळसखेड या गावात ते लहानाचे मोठे झाले. याच गावात शेतकरी म्हणून जगताना वाढताना ते सर्वस्वी तेथील निसर्गाशी एकरूप झाले. महानोरांचे तेथील जगणेच मुळात निसर्गाशी निगडीत होते. यामुळेच खेडे आणि शेती हा त्यांच्या संपूर्ण काव्य प्रदेशाचा केंद्रबिंदू बनला. त्यांच्या रानातल्या कविता, वही, पावसाळी कविता, प्रार्थना दयाघना अशा 4 काव्य संग्रहातील कविता कवीच्या जगण्याशी कायम नाते ठेवून आलेल्या आहेत. या कवितांतील निसर्ग हाच त्यांचा अविभाज्य घटक होता. खेड्यात निसर्गाच्या सोबतीने राहण्यासाठी असणारी प्रचंड धमक त्यांच्या साऱ्या कवितातून आणि गीतातून व्यक्त होताना दिसते. मराठीत वाच्यार्थाने ज्या कवितेला निसर्ग कविता म्हणतात, जिची केशवसूत, बालकवी, बोरकर, पाडगावकर अशी परंपरा मानली जाते, त्या परंपरेतील कवितेपेक्षा वेगळी आणि निसर्गाचे दैनंदिन जगण्याशी दृढबंध करणारी ही कविता नाधो महानोर यांच्या लेखणीतून निर्माण झाली. ह्या शैताने ही कविताच महानोरांच्या काव्याचे प्रयोजन सांगताना आढळते. काव्य आणि कवी यांचे तादात्म्य एका पद्धतीनं अद्वैत सांगणारी ही कविता आहे. शेतात राबतानाच कवीला शेताने लावलेला लळा, त्या कवितेची झालेली बोली आणि त्या बोलीचे बनलेले शब्द आणि त्याचा असणारा कवी सारेच एकमेकांना पूरक होते. आणि म्हणूनच आजपर्यंतच्या त्यांनी लिहिलेल्या कवितेत शेतात आढळणारे विविध रंग आणि भावविश्व आपल्याला गंधित मोहित करताना आढळतात. नाधो महानोरांच्या कवितात आढळणारा निसर्ग बिनचेहऱ्याचा अथवा काल्पनिक नाही. तद्वतच हा निसर्ग त्या परिसरातील विशिष्ट गुणांची उधळण करणारा आहे. त्यांच्या जगण्याच्या वावरण्याच्या प्रक्रियेशी तो इतका जवळ आला आहे की कवीच्या प्रत्येक अनुभवात तो सहभागी आणि जवळचा साक्षीदार आहे. रानातल्या कविता या संग्रहातील कवितेत कवी प्रेमासारखा वैयक्तिक अनुभवही निसर्गाच्या रानाच्या परिसरात घेताना दिसतो. त्या प्रेमाला रानाचा संदर्भ असतो. त्याचा आविष्कारही निसर्ग प्रतिमेतूनच कवीने व्यक्त केलेला आढळतो. बघ ना काळोख कसं झिंगत येतोय, तुला त्या काळोखात कवळून घ्यायला. थांबू नकोस असाही इशारा तो जाता जाता देतो. महानोरांच्या कवितेतील निसर्ग फक्त साक्षी नाही, तर तो निसर्ग आणि दुसरे कुणीतरी यांच्यात काहीतरी घडते आणि कवीला ते दिसते. आणि म्हणूनच कवी लिहू लागतो, वाजते घुंगरू पाण मळ्यात पाखरू, वाजते घुंगरू पाण मळ्यात पाखरू, राजस देहाला आले आभाळ पांघरू. नाधो महानोरांचे कवितेतील असे नवनवे प्रयोग सातत्याने सुरूच असतात आणि पुढे ते निसर्गालाच एक स्वतःचा देह देतात. या निसर्गाचे अनुभव, त्याच्या संवेदना या साऱ्यांचे दर्शन त्या देहाच्या माध्यमातून ते घडवतात. या देहधारी निसर्गाला कवितेच्या माध्यमातून मूर्त करताना त्याचे एक मनोहारी असे नाट्यपूर्ण चित्रण ते करतात. आणि म्हणूनच हिरव्या पानात पानात काही चावळ चालते, भरज्वानीतली ज्वार अंग मोडीत बोलते, शेत गव्हाचे पिवळे जरा नदीत झुलते आणि साळीचे उगाच अंग शहारून येते, अशा पद्धतीची तरल भावना त्यांच्या कवितेत डोकावते. अगदी चतुष्पदी वाटावी अशी एक लहानशीच कविता. तिला उन्हाची दीठ लागली म्हणून ती कोमेजून बसली झाडाखाली, झाडही बेटे रसिक असे की पानांनी कुरवाळीत बसले तिची आगाली. आणि या कवितेतून आढळणारा विभ्रम, त्या असणाऱ्या संवेदना ह्या फक्त निखळ निसर्गाच्याच आहेत.
महानोर आपल्या भोवती असणारा निसर्ग जसा आहे तसाच काव्यात रेखाटतात. ते कधीच निसर्गाचे उदात्तीकरण करीत नाहीत. त्यांनी निसर्गाचे शब्दाने रेखाटलेले निखळ विविध रंगगंध हे खुले भिजलेले असे आहेत, पण त्यांच्या कवितेतला प्रदेश मात्र नेमका नाही. स्थलकालातीत या शब्दाने त्यांचे वर्णन करावे लागते. कवितेतील रान, माती, पांगणारे मेघ अशी वर्णने ते सहज लिहून जातात. अशा निसर्ग कविता वाचत असताना त्यांचे निसर्गाशी असलेले भावबंध लक्षात राहतात. कवी जेव्हा निसर्गाचे अफाट भव्य रूप पाहतो तेव्हा त्याला स्वतःची जाणवणारी क्षुद्रताही तो शब्दबद्ध करायला विसरत नाही. त्यावेळी निसर्गाशी कवीचे असणारे भावनिक नाते अधिक दृग्गोचर होते. महानोरांच्या कविता लेखनाचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे गतिमान शैलीत एखादी कहाणी सुरू असावी अशा पद्धतीची शब्दचित्र ते काढतात. त्यांच्या एका कवितेची सुरुवात ही एक फुललेलं केळं आणि नंतर ते खेडं कसं वठत गेलं याच्या वर्णनानेच येते. या वटण्याला खरा तर एक सामाजिक संदर्भ आहे. कवी स्वतःचा अनुभवच सामाजिक आशयातून व्यक्त करताना दिसतात, परंतु ते व्यक्त होताना व्यक्तिगत संदर्भ, संताप, सहानुभूती यापैकी कोणत्याच भावनेचा उघड उच्चार ते करीत नाहीत. कालौघात जीवनात अनेक परिवर्तने व दुर्घटना घडतात. त्याचे एका पद्धतीचे चित्रण या अशा पद्धतीच्या कवितेत कवी करतात. आपली काव्यसाधना करताना महानोर स्वतःविषयी अबोल राहिले आहेत, म्हणूनच त्यांची कविता आत्मपर कविता होत नाही. तसेच काव्यलेखनातही स्वतःच्या गावाविषयी ते असेच अव्यक्त असल्याने त्यांची कविता प्रादेशिक किंवा सामाजिक बनू शकत नाही. प्रार्थना दयाघना हा काव्यसंग्रह मात्र काहीसा अपवाद आहे. यात दीर्घ कवितांचा समावेश आहे. त्यात राजकीय सामाजिक संदर्भ आलेले आढळतात आणि यातील सगळे कविता मुक्त छंदात त्यांनी लिहिल्या आहेत. निसर्गाप्रमाणे सृजनाचे प्रतीक असणारी स्त्री महानोरांच्या अनेक कवितेत आढळते. ती मुग्धा, गावरान तरुणी, कित्येकदा प्रौढा असते, वात्सल्य मूर्ती असते, पण अनेकदा मात्र अनावर बेफाट अशी स्त्री आणि त्या स्त्रीचे रूप त्यांनी आपल्या कवितातून, गीतातून व्यक्त केलेले आहे. त्यांना स्त्रीत निसर्ग दिसतो, तशी निसर्गात स्त्रीही आढळते. म्हणूनच त्यांच्या कवितेतील स्त्री निसर्गाशी एकरूप झालेली आहे. निसर्गाची मूळ वृत्ती या स्त्रीने आत्मसात केलेली आहे. म्हणूनच ती अनेकदा निसर्गासारखी उदास असते, तर कधी निसर्गा इतकी बेहोश आणि बहकलेली असते. म्हणूनच ते लिहितात, सर्व्या रानाला आग लावून तुरीच्या हारीने पोरी पळाल्या, पाऊल खुणांच्या चांदण्या ओल्या. अल्पाक्षरत्व हा महानोरांच्या कवितेचा सर्वात महत्वाचा एक विशेष गुण. त्यामुळेच त्यांची कविता आकाराने लहान आहे. 4, 6, 8 ओळींच्या त्यांच्या अनेक कविता आहेत. या कविता त्रोटक नाहीत. त्या मोजक्या नेमक्या ओळीच एक संपूर्ण अनुभव कवीच्या अभिव्यक्तीला भरघोसपणा घेऊन येतात. एखादा शब्द कमी वाटला तर कविता संपूर्णपणे त्या पूर्ण करतात. नाधोंच्या कवितातील लयीत लोकसंगीत आहे. लोकसंगीतातील गद्यसदृश लय ही कित्येक ठिकाणी सहजपणे डोकावते. काही ठिकाणी ओळींच्या पुनरावृत्तीही लोकगीतांच्या ढंगाने आलेल्या आहेत. शाहिरी ढंगाचे लेखन हेही एक त्यांचे वैशिष्ट्य म्हणून येथे नमूद करावे लागते. वहीसारख्या संग्रहात त्यांनी आपल्या भागातील परंतु नव्या प्रतिमा वापरून प्रभावी स्वरूपात लावणी कवितेत मांडली. त्यांच्या काव्य प्रवासातील हे स्थित्यंतर खूप महत्वाचे आहे. जुने अनुभव अधिक प्रभावी व अनेकपदरी असे तेथे झालेले आढळतात. महानोरांनी आपल्या पहिल्या 3 कविता संग्रहात गीतात्मक छंदोबद्ध विशेषतः लोकगीतांच्या लयीच्या बाजूने जाणारी गीतकाव्य लिहिली. त्यांच्या कवितांना गीतानुकूलता आणि संगीतानुकूलता प्राप्त झाली आहे. संगीत ओढून ताणून आणण्याचा त्यांनी प्रयत्न असा केलेलाच नाही. राजसात जवळी जरा बसा, तर दुसरं किती जीवाला राखायचं राखलं अशा लोकप्रिय झालेल्या लावण्या, भावकविता, नाट्यगीते अशी त्यांच्या एकमेकांच्या सीमारेषेंवर असणारी कविता आहे. पावसाळी कवितांमधील आई अपरात्री उठायची अशी एखादी वेगळीच कविता वेगळाच परिमाण दाखवते. कवीचा अंतर्मुख करणारा आत्मशोध आणि सभोवतालच्या बदलत्या सामाजिक पर्यावरणाशी त्यांचा असणारा संबंध कवितांमधून उत्कटपणे व्यक्त होताना आढळतो. अजिंठा या खंडकाव्याच्या धर्तीवर लिहिलेल्या कथाकाव्यात
अजिंठ्याच्या शिल्पाचं चित्ररूप प्रतिकृती करण्यासाठी आलेला मेजर गिल आणि त्यांच्या सहवासात आलेली तेथील पारू यांच्या भग्न प्रेमकथेला महानोरांनी शब्दरूप दिले. अजिंठा हे एका पद्धतीचे शोकांत नाट्य जरी असले तरी महानोरांनी त्याला अनोख्या शैलीत प्रभावी आणि प्रवाहीपणे रेखाटलेले आहे आणि ती एक प्रेमकथा बनवली आहे. नाधो महानोर यांनी जैत रे जैत, सर्जा, एक होता विदूषक, मुक्ता, दोघी, अबोली अशा गाजलेल्या मराठी चित्रपटांसाठी गीतरचना केली. या साऱ्या गीतांचे मराठमोळ्या रसिकांनी भरभरून कौतुक केले. सुमारे 38 गाणी त्या काळात लोकप्रिय झाली व मराठी संगीतप्रधान चित्रपटाला नव्या दमाचा एक आगळा वेगळा असा कवी गवसला. दरम्यान मंगेशकर कुटुंबियांसोबत इतर गायकांनीही त्यांची माझ्या आजोळची गाणी ही दूरदर्शन आणि इतर प्रसार माध्यमाद्वारे लोकांसमोर आणली. कवी महानोर हे एक अजब रसायन जगताना जीवनातल्या प्रत्येक मूलभूत गोष्टींवर बारकाईने नजर ठेवून आहेत. स्वतः महानोर हे एक शेतकरी असल्याने पाण्याच्या मूलभूत बाबींवर बारकाईने लक्ष देऊन त्यासंबंधी प्रयोग करून शेतीसाठी पाणी हे महत्वाचे पुस्तक ते लिहून जातात. याच वेळी इतिहासाचे अनेक संदर्भ त्यांनी अभ्यासले होते आणि ते अभ्यासताना छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळातील अतिभयंकर दुष्काळाशी सामना करण्यासाठी मोटस्थळ व पाटस्थळ अशी उपाययोजना केल्याचे त्यांच्या वाचनात आले. यावेळी शेतकऱ्यांचा खरा कैवारी छत्रपती शिवाजी महाराज या संकल्पनेने मनात ठाण मांडले. आपल्या पाणलोट क्षेत्रविकास व पाणी योजना या भाषणातून ही संकल्पना हजारो शेतकऱ्यांपर्यंत त्यांनी पोहोचवली. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या प्रेमळ आग्रहाने व रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकाच्या वाचनाने त्यांनी गाथा शिवरायांची हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या संपूर्ण जीवनावरचे दीर्घकाव्य प्रसिद्ध केले. इतिहास कथनांपेक्षा चांगली गीतरचना सामान्यांच्या ओठावर राहील हाच त्यामागचा हेतू होता. प्रसार माध्यमांच्या साधनामुळे ही गीते सर्वत्र पोहोचली. महानोरांच्या शाहिरी वाण्याच्या कवी स्वभावाची गाथा त्यामुळे श्रवणीय बनली. अशा या महानोरांना साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मिळाले. गोमंत विद्यानिकेतन मडगाव संस्थेचा गोमंत देवी पुरस्कार मिळाला. याच कवीनं गद्यलेखनही करत असताना गपसप गावातल्या गोष्टी असे 2 लोककथा संग्रह आणि गांधारी सारखी कादंबरीही प्रकाशित केली आहे. आज आपल्या जगण्याचे आणि वास्तवाचे संदर्भ सतत बदलत आहेत. अशा या संकट काळात आपले जर स्थान शोधण्याचे आणि जपण्याचे आणि जगण्याचे कठीण काम महानोरांसारख्याच काही प्रकारच्या कविता करू शकतील यात शंका नाही.